हॅलो, नमस्कार सर्वांना. आज आपण कढी कशी करावी हे सांगणार आहोत. तर कढी करताना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घेऊ. शेंगदाणे घेतल्यानंतर गार्लिक घेऊ 2, त्याच्यानंतर मिरच्या आणि जिरं. ते सर्व आपण मिक्सरमध्ये मिक्स करूया आणि थोडंसं पाणी ॲड करत करत एक असा गोळा तयार करायचा, पेस्ट तयार करायचा. आणि त्यानंतर आपण घरातलं दही घेऊया. आमच्याकडे ताक नव्हतं तर आम्ही दही घेतलं होतं. तुम्ही पण घेऊ शकता. नाहीतर ताकामध्ये तो गोळा टाकून द्यायचा किंवा दहीमध्ये टाकायचा. तो गोळा टाकल्यानंतर त्याच्यात आपण थोडंसं आपलं बेसन, हरभऱ्याचं डाळीचं 2 मुठा बेसन घ्यायचं, नाहीतर 2 चमचे घ्यायचं आणि ही रईनं आपण घोटून घेऊया. रईनं घोटल्यानंतर किंवा तुमच्याजवळ रई नसेल तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक ग्राइंडर पण भेटतात, त्याने पण तुम्ही घोटून घेऊ शकता. त्याचं एक असं एकमेव जीव करायचा. त्यानंतर पातेल्यामध्ये तेल टाकायचं. पातेल्यात तेल टाकल्यानंतर आपण त्याच्यात जिरं टाकूया. जिरं टाकल्यानंतर मोहरी टाकायची. मोहरी तडतड फुटेन तोपर्यंत तेलामध्ये होऊ द्यायची. मोहरी तडतड आवाज आला की आपण त्याच्यात कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता टाकल्यानंतर आपण त्याच्यात हळद पण टाकू शकतो, पण आमच्या घरी हळद पण खात नाही तर आम्ही टाकलेलं नाही. पांढरी पण कढी असते. त्यानंतर जे आपण मिक्स केलेलं होतं ते पण टाकून द्यायचं आणि आपल्या गरजेनुसार आपण त्याच्यात पाणी ॲड करू शकतो. आणि पाणी ॲड करत जायचं आणि नंतर थोडंसं मीठ टाकायचं. तर कढीला जोपर्यंत उबाल येत नसतो ना तोपर्यंत कढी आपली होत नसते. तर त्या आपण बेसन टाकल्यामुळे तिला 2-3दा उबाल येऊ द्यायचं, तर तेव्हाच आपली कढी होते. तर उबाल झाल्यानंतर कढी थोडीशी अशी दिसते वेगळी थोडी, आणि नंतरची मतलब थंड झाल्यानंतर चांगली दिसते. तर थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब दिस चॅनल. आणि तुम्हाला दुसरं काही पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा.